मी सुरेखा रसिकलाल जोशी 2 वर्षापूर्वी स्वामींच्या सेवा करण्याची संधी मला माझी एक मैत्रीण आहे जोशी नावाची, तिने मला असं विचारलं की माझ्याकडे 25 माणसं येणार मॅडम, काय करू मी, तुम्ही करू शकाल का सोय? तो मला एवढा आनंद झाला ना की म्हटलं अरे स्वामींची सेवा करण्याची संधी कोणाला मिळते. आणि यापूर्वी माझ्या मला कसा विचार होता की आपण का नाही स्वामीच्या पादुकांची पूजा करू शकत. असं करता करता अचानक म्हणजे आम्ही त्यांना आमंत्रित केलं, ते सगळे आले. मग मी ती पूजा करता माझ्या डोळ्यात पाणी आलं की म्हणजे स्वामी स्वतः इथं आले, मी तर नाही गेले आत्ता. याप्रमाणे आता हे 3रं वर्ष आहे आम्ही सेवा करतो याच्यात. आणि यामध्ये माझे मिस्टर, माझा मुलगा, माझा भाचा, सगळेच आमचा परिवार खूप मदत करतो आम्हाला. आणि आम्ही कोणत्याही दृष्टीने कोणाकडे हे करत नाही. आम्ही स्वतःच्या याच्यावर करायचा प्रयत्न करतो, म्हणजे करतोच आम्ही, आता गर्व पण नाही आहे. पण याप्रमाणे ही संधी आम्हाला मिळाली, खूप आम्हाला आनंद झाला. आणि स्वामी कधीच काही कमी करत नाही हे पण लक्षात ठेवतो. आणि मला एवढा आनंद येणार स्वामींची सेवा करण्यात. आणि आज पूजासुद्धा इतकी सुंदर झाली सकाळी ती विचारू नका. आणि हे आता आमचे ते माझी नगराध्यक्ष आहेत, त्यांची मी शिक्षिका आहे, त्यांना पण माहिती आहे. आणि आम्ही गजानन महाराजांना प्रकटी जवळजवळ 25 वर्षापासून करतो. 1000 लोक असतात आमच्याकडे. त्याच वेळेला स्वामी समर्थांनी आम्हाला हे 3रं वर्ष त्यामुळे तो पण आमचा झाला म्हणजे आम्हाला ते संधी देतात. आणि आमचा विचार पण चाललेला आहे की स्वामी आहे गजानन महाराजांचा एक छोटासा मठ त्यांच्या इच्छेने झाला तर आम्ही बनवणारच. खूप इच्छा आहे. एक छोटंसं गजानन महाराजांचं हे करू सकाळी तुमच्या मुलांनी सांगितलं आम्हाला. त्यामुळे आता जे अशी संधी मिळणं पण नशिबात लागतं आपल्या. आणि स्वामींनी आम्हाला उपलब्ध करून दिलं. स्वामीच करतात सगळं, आम्ही याच्यात मी म्हणजे काहीच नाही, त्यांच्या प्रेरणेने सगळे होतं. या कुटुंबाकडून स्वामी करून घेतात आणि त्यांच्या मनात जी काय संकल्पना आहे ती स्वामी लवकरच पूर्ण करून. चला, धन्यवाद.